तर विद्यार्थ्यांनो, एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त व संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे। चॅनलचे आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होणारच आहेत फक्त आणि फक्त 500 बाकी असल्या कारणास्तव जोही विद्यार्थी सुपर क्लास पाहत आहे त्यांना एक मनापासून रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राइब व सुपर क्लासला एक लाईक जरूर करून घ्या। तसेच आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे जिल्हा न्यायालय भरतीसाठी 5000 प्रश्नाचे ई-बुक बनवलेले आहे। त्या ई-बुकमध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला या सर्व समाज सुधारकांवर इन डिटेल म्हणजे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा या ई-बुकच्या व्यतिरिक्त एकही जी.के. क्वेश्चन्स बनणारच नाही, एवढे डिटेलमध्ये आपल्याला जी.के. क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत। तसेच इतरही आपल्याला खूप सारे जी.के. क्वेश्चन्स जे की जिल्हा न्यायालय भरतीसाठी उपयुक्त असणारे आहेत, तर ते ई-बुक सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे। ई-बुकला घेण्यासाठी जो मोबाईल नंबर आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर त्यावर आपण पेटीएम करू शकता 149 रुपयाचे फक्त आणि फक्त, आणि त्यानंतर केल्याच्या नंतर आपण व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट त्याच नंबरवर सेंड आपल्याला करायचे आहे। आपल्याला ई-बुक लगेच दिले जाईल। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांना असा आहे, जिल्हा न्यायालयामध्ये जे आहे मुख्य न्यायाधीशांची संख्या किती असते ते आपल्याला सांगायचं आहे। मुख्य न्यायाधीशांची संख्या विचारलेली आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। जिल्हा न्यायाधीशामध्ये विद्यार्थ्यांनो एक प्रमुख किंवा मुख्य न्यायाधीश असतो। पाहूया पुढचा प्रश्न। 5 वर्षाखालील मुलांना खालीलपैकी कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते ते आपल्याला सांगायचं आहे। कोणत्या व किती 5 वर्षाखालील मुलांना विचारलेलं आहे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। निळ्या रंगाचे आधार कार्ड 5 वर्षाखालील मुलांना दिले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। कर्मयोगी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे। कोणत्या नावाने? तर कर्मयोगी या नावाने ओळखले जाणारे व्यक्ती। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। गाडगे महाराज यांना जे आहे कर्मयोगी नावाने ओळखले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणकोणत्या खेळामध्ये खेळाडूंची संख्या 11 एवढी असते ते आपल्याला सांगायचं आहे। असे कोणकोणते खेळ आहेत ज्यामध्ये 11 एवढी खेळाडूंची संख्या असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। वरीलपैकी सर्वच म्हणजे हॉकी, क्रिकेट, फुटबॉल या सर्व खेळांमध्ये खेळाडूंची संख्या विद्यार्थ्यांनो 11 एवढी असते। पाहूया पुढचा प्रश्न। समाजाचा त्रास पत्करून खालीलपैकी कोणत्या महिलांनी मुलींना शिकवले होते ते आपल्याला सांगायचं आहे। समाजाचा त्रास पत्करून, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सावित्रीबाई फुले यांनी सर्व समाजाचा त्रास पत्करून मुलींना शिकवलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। प्रथिने हे खालीलपैकी कोणत्या अमलापासून तयार झालेले असतात ते आपल्याला विचारलेलं आहे। काय? प्रथिने कोणत्या अमलापासून बनतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। लॅक्टिक अमलापासून प्रथिनेही तयार झालेली असतात। पुढचा प्रश्न पाहूया। व्हॉलीबॉल या खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या किती असते ते आपल्याला सांगायचं आहे। खेळ या ठिकाणी आहे व्हॉलीबॉल यामध्ये। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। व्हॉलीबॉल खेळामध्ये 7 एवढी खेळाडूंची संख्या असते। पुढचा प्रश्न पाहूया। संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत असतो? कशामध्ये? संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती या सर्वांचा समावेश संघराज्याच्या कार्यकारी मंडळात होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते आपल्याला विचारलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं विधान आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी सातपुडा पर्वतावर खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण येतात ते आपल्याला सांगायचं आहे। या ठिकाणी सातपुडा पर्वतावर विचारलेले आहेत। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे। सातपुडा पर्वतावर पंचमढी तसेच चिखलदरा आहे, दोन्हीही थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहावयास मिळतात। पुढचा प्रश्न पाहूया। सांबर सरोवर खालीलपैकी कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे? कोणते सरोवर विचारलेले आहे? सांबर हे सरोवर। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। खाऱ्या पाण्याचे सांबर हे एक अतिशय प्रसिद्ध सरोवर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कजरी हा जो नृत्य प्रकार आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ते विचारलेलं आहे। नृत्य प्रकार आहे कजरी
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. उत्तर प्रदेश तसेच झारखंड या दोन्ही राज्यामध्ये कजरी लोकनृत्य प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये कोणती मृदा आपल्याला पाहावयास मिळते? मृदा म्हणजे माती विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या. 3/4 भागामध्ये तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. 3/4 भागामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला रेगूर मृदा ही पाहण्यास मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद या ठिकाणी निवृत्त होतात ते विचारलेलं आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 म्हणजे 1/3 सदस्य जे आहे राज्यसभेचे दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील टिटवाळा येथे खालीलपैकी कोणते मंदिर स्थित आहे ते विचारलेलं आहे. टिटवाळा या ठिकाणी असलेले. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते? जे अतिशय प्रसिद्ध आहे टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर हे टिटवाळा येथे बांधण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. जगात रविवारची जी सुट्टी आहे कोणत्या वर्षापासून लागू झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. रविवारची सुट्टी. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. 1843 या वर्षी जे आहे जगामध्ये रविवारची सुट्टी चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही कोणत्या व्यक्तींची आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. यमुना पर्यटन जी की मराठीतील पहिल्या क्रमांकाची कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. बाबा पदमजी यांची यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आपल्याला विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो. कितव्या? 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच असलेले शिखर आहे. तसेच पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे? तर पहिल्या क्रमांकाचे आहे महाराष्ट्रातील कळसुबाईचे शिखर. तर पाहूया पुढचा प्रश्न. संतांची भूमी असे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हटले जाते ते विचारलेलं आहे. कशाची? संतांची भूमी असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी असे म्हटले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे कोणी म्हटलेले होते? काय? गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. काव्य फुले हा प्रसिद्ध जो काव्यसंग्रह आहे खालीलपैकी कोणाचा आहे ते विचारलेला आहे. अतिशय प्रसिद्ध असलेला हा काव्य फुले काव्यसंग्रह. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सावित्रीबाई फुले यांचा काव्य फुले हा अतिशय प्रसिद्ध त्यांच्या जीवनातील काव्यसंग्रह होता. पुढचा प्रश्न पाहूया. सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहात एकूण किती कवितांचा समावेश होता? आता जी सावित्रीबाई फुले यांची काव्य फुले हा जो कविता संग्रह आहे किती कवितांचा होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. एकूण 41 कवितांचा समावेश काव्य फुले या काव्यसंग्रहात झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यानांची एकूण संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रीय उद्यानांची. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. या ठिकाणी 3-6 एवढी महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पर्यावरणाच्या संतुलनासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक असते? कशाच्या? पर्यावरणाच्या संतुलनासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 33% जी जमीन असते पर्यावरणाच्या संतुलनाखाली वनाखाली असणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न पाहूया. श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण आहे? ठिकाण आहे श्रीवर्धन.
तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्राची या ठिकाणी स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? या ठिकाणी आहे दिवस शिक्षक दिवस म्हणून. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. शिक्षक दिन म्हणून जे आहे या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा साजरा केला जात असतो, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झालेला होता ते सांगायचं आहे. प्लासीच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सिराज उद्दौला यांचा पराभव जो आहे प्लासीच्या लढाईमध्ये झालेला होता. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहे ते सांगायचं आहे. जिल्हा न्यायालय एकूण महाराष्ट्रात किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 29 जिल्हा व सत्र न्यायालय समावेश झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकांनी कोरलेल्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच कोणत्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत, कोणत्या अजिंठा वेरूळ लेण्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बेसॉल्ट खडकामध्ये अजिंठा वेरूळ लेण्या ह्या कोरल्या गेलेल्या आहेत. सहारा वाळवंट एकूण किती देशांच्या सीमेला स्पर्श करते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते वाळवंट? सहारा वाळवंट. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. एकूण 11 देशांच्या सीमेला सहारा वाळवंट स्पर्श करते. पुढचा प्रश्न पाहूया. ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट झालेले असते? कशाच्या रसात? ऊसाच्या रसामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. जीवनसत्व सी जे आहे ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळते. विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. काय? विधेयक मांडणे संसदेच्या लोकसभा सभागृहाचा कोणता अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विधेयक मांडणे लोकसभेचा एक विशेष अधिकार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनवलेले असते ते आपल्याला सांगायचं आहे. मेडल आहे ब्रॉन्झ मेडल कशापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. तांब्यापासून ब्रॉन्झ मेडल हे बनवले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. गोपाळ गणेश आगरकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ते आपल्याला सांगायचं आहे. व्यक्ती आहेत गोपाळ गणेश आगरकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. केसरी वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी होते. पाहूया पुढचा प्रश्न. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणाचे? सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सांगायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नायगाव हे जे आहे विद्यार्थ्यांनो सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राचे संपादक एकूण किती वर्षे होते ते सांगायचं आहे. जे की केसरी वृत्तपत्राचे संपादक होते तर किती वर्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राचे संपादक एकूण 7 वर्ष राहिलेले होते. खालीलपैकी कोणते एक विद्युत संक्रमणाचे माध्यम नाही ते आपल्याला विचारलेले आहे. कशाचे? विद्युत संक्रमणाचे माध्यम नसलेला पर्याय. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. हवा हा जो पर्याय दाखवण्यात आलेला आहे तो विद्युत संक्रमणाचा माध्यम नाही. तसेच पाणी, तांबे, लोखंड हे सर्व आहेत. खालीलपैकी कोणता रंग हा अधिक उष्णता आकर्षित करणारा आहे? काय आकर्षित करणारा? उष्णता आकर्षित करणारा सर्वात जास्त रंग. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. काळा हा जो रंग आहे सर्वात जास्त उष्णता आकर्षित करतो. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता वायू हा वजनाने हवेपेक्षाही हलका असतो ते आपल्याला सांगायचं आहे. असा वायू जो की हवेपेक्षा जो आहे वजनाने हलका आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. हायड्रोजन वायू जो आहे जो वजनाने हवेपेक्षाही हलका आहे. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा जो समावेश आहे एकूण किती टक्के केलेला असतो ते आपल्याला सांगायचं आहे. ब्रॉन्झ मेडल हे तांब्याने बनलेले असते तर त्यामध्ये किती टक्के तांबे असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 90% ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश केलेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणाच्या दुधामध्ये कॅल्शियमचे जे प्रमाण आहे इतरांपेक्षा सर्वात जास्त आहे? कॅल्शियमचे प्रमाण कोणाच्या दुधामध्ये जास्त असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गाईच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त पाहावयास मिळते.
पाक्षिक हे जे वृत्तपत्र असते दर किती दिवसांनी प्रकाशित केले जात असते? काय पाक्षिक हे वृत्तपत्र जसे की दैनिक असते, मासिक असते, तसे पाक्षिक किती दिवसानंतर प्रकाशित केले जाते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. दर 15 दिवसांनी पाक्षिक हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. नकाशामध्ये हिरवा रंग खालीलपैकी काय दर्शवण्यासाठी वापरला जात असतो? नकाशामध्ये जो हिरवा रंग असतो कशासाठी दर्शवला गेलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वनांना दर्शवण्यासाठी नकाशामध्ये हिरव्या रंगाचा वापर केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. धनविधेयकामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश असतो ते आपल्याला सांगायचं आहे. विधेयक अतिशय महत्त्वाचे आहे धनविधेयकामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. धनविधेयकामध्ये कर बदलणे, माफ करणे तसेच कर लावणे या सर्व बाबींचा समावेश झालेला असतो. तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते सर्वच विद्यार्थ्यांना आवडलेली आहे. सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक मनापासून इच्छा आहे की सर्वांनीच केलं पाहिजे. तसेच आपल्या सर्वांसाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असलेले जे ईबुक तयार केलेले आहे ते ईबुकला सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे. कारण त्या ईबुकच्या बाहेरचा एकही जीके क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकत नाही, 100% खात्री देतो. ईबुक घेण्यासाठी जो मोबाईल नंबर आपल्याला पूर्वी दाखवलेला आहे त्यावर एक मेसेज करा किंवा आपण QR कोड सीधे स्कॅन करून आपण पे बी करू शकता किंवा मोबाईल नंबरवरही पैसे पाठवू शकतात. लगेच मिळून जाईल आपल्याला ईबुक. तर मिळतो कडा स्पेशल आणि फ्रेश सुपर